इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त श्रीमती पल्लवी पाटील यांनी गेल्या 1.5 वर्षाच्या कार्यकाळात शहरातील अनेक विकास कामांना गती दिल्याने त्यांचा कार्यकाळ पुढे सुरू ठेवावा अशी ठाम मागणी स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांनी आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। पत्रात मुळीक यांनी नमूद केले आहे की आयुक्त पल्लवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली भुयारी गटार योजना, पाणी पुरवठा योजना, नाट्यगृह नूतनीकरण, गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर वाचनालय बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन अशा महत्त्वाच्या प्रकल्पांना वेग मिळाला असून नागरिकांच्या हिताची अनेक कामे यशस्वीपणे मार्गी लागली आहेत। सध्या महापालिकेत लोकनियुक्त सत्ताधारी मंडळ अस्तित्वात आल्यानंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्रितपणे शहराच्या विकासासाठी कार्यरत असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे। मात्र काही विरोधी सदस्यांकडून प्रशासनावर टीका करून विकास कामांबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आयुक्त पल्लवी पाटील यांचा अनुभव आणि कार्यकुशलता महत्त्वाची असल्याने त्यांना मुदतवाढ मिळावी यासाठी मुख्यमंत्री स्तरावर बैठक आयोजित करून सर्व संबंधितांना भेटीची वेळ निश्चित करून द्यावी अशी विनंतीही आमदार राहुल आवाडे यांच्याकडे करण्यात आली आहे। यावेळी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विविध समित्यांच्या सभापतींनी आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्याकडे मागणी केली आहे। विकासाची गती कायम ठेवायची असेल तर सक्षम प्रशासनाला साथ देणे गरजेचे आहे असा स्पष्ट संदेश या पत्रातून देण्यात आला आहे। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सोशल मीडियावर नक्कीच फॉलो करा।